नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव सखाराम नाबाजी कानोली, मी राहणार उटवत, तालुका जिल्हा जालना। तर आज आपण खट्टा रसायन बनवणार आहोत। त्यासाठी जी सामग्री लागते त्याच्यासाठी 1 किलो आंबा, 1 किलो गूळ, 10 लिटरचा ड्रम आणि 10 लिटर पाणी, हे सर्व वस्तू लागणार आहे। आणि सर्वप्रथम आपण आंब्याचे तुकडे करून घेतले बारीक बारीक, त्याच्यानंतर गुळाचे तुकडे करून घेतले बारीक बारीक। आता ही सगळी सामग्री आपण या 10 लिटर पाण्यात टाकणार आहे आणि 10 लिटर पाण्यात टाकल्यानंतर याचं प्लॅस्टिक पिशवीनं आपण तोंड बांधून घेऊन झाकण त्याच्यावर घट्ट लावणार आहे, जेणेकरून याच्यात हवा जाणार नाही। आणि हे आपण मिश्रण 90 दिवस ठेवणार आहे। 90 दिवसाच्या दरम्यान आपल्याला 15 ते 20 दिवसांमध्ये 1 दिवस त्याला फलायचं 1 मिनिटासाठी, आणि परत जसं तसं बांधून ठेवायचं। हे 90 दिवसानंतर हे रसायन तयार होतं, ते आपल्या पिकासाठी आपण वापरणार। आपण हे जे आता रसायन बनलेलं खट्टा रसायन, त्याचा याचा उपयोग कसा करायचा, तर आपण याचं फवारणीसाठी प्रति लिटर 5 ml घेणार आहोत आणि सगळ्या पिकासाठी चालतं, कोणत्या एका पिकासाठी चालत नाही। आणि ज्यावेळेस प्रत्येक पिकाला फुल येईन 1 अर्ध, त्यावेळेस आपण ड्रिपमधून याला 10 लिटर वर्षातून एकदा सोडायचं प्रत्येक पिकाला, कोणत्याही पिकाला पण चालतं। तर हे रसायन ज्यावेळेस आपण स्प्रे करणार आणि ड्रिपमधून सोडणार, तर त्यावेळेस याची फुलाची संख्या म्हणजे नेहमीपेक्षा दुप्पट असणार आहे। मी तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सगळ्यांनी असं खट्टा रसायन बनवून त्याचा फायदा घ्यावा, जेणेकरून आपल्या मातीचं पोत सुधारण आणि आपल्या उत्पन्नात वाढेल। लक्षात असू द्या, निरोगी माती फायद्याची शेती।